नमस्कार रसिकांनो, सातारची मार्क्सवाली ताई या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. ठरलं तर मग मालिकेचा आजचा म्हणजे 25 फेब्रुवारीचा भाग खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे. आज नागराजचा मुखवटा आता सगळ्यांसमोर येणार आहे. मित्रांनो, अर्जुनचा मास्टर प्लॅन आणि महिपतची कबुली. कोर्टात महिपत तोंड उघडायला तयार नसतो. अर्जुन एक मोठी चाल खेळतो. तो चैतन्यकडून काही रँडम म्हणजे वेगळ्याच केसचे फोटो घेतो आणि महिपतला भासवतो की त्याच्याकडे साक्षी जिवंत असल्याचे पुरावे आहेत. साक्षी जेलमध्ये जाईल या भीतीने आता महिपत खळबळजनक खुलासा करतो की 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेदार याचा अपघात नागराजनेच सुपारी देऊन घडवून आणला होता. मित्रांनो, नागराजचा काळा चेहरा आता उघड होणार आहे. महिपत कोर्टात सांगतो की नागराजला त्याच्या भावाची म्हणजे रविराजची प्रॉपर्टी हवी होती, म्हणून त्याने संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचे कट रचला होता. अर्जुन कोर्टात नागराज आणि महिपतची फोन रेकॉर्डिंगचा पुरावा सादर करतो, ज्यामध्ये नागराज माझा दादा, वहिनी आणि पोरगी जिवंत कशी राहिली असे म्हणताना स्पष्ट ऐकू येते. हे ऐकून तर रविराज आणि प्रतिमा यांना मोठा धक्काच बसतो. मित्रांनो, आता कोर्टाचा निकाल लागतो. सर्व पुरावे आणि साक्षीदाराच्या जबाबावरून जज नागराज किल्लेदार आणि महिपत शिकरे या दोघांनाही आजन्म कारावासाची शिक्षा सुनावतात. नागराजचा खेळ अखेर संपतो आणि किल्लेदार कुटुंबाला 22 वर्षांनंतर न्याय मिळतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरात सचिनचे आगमन होते. अस्मिताने आपल्या बाळाचा विचार करून सचिनला माफ केले आहे आणि त्याला घरात घेतले आहे. मात्र सचिन अजूनही सुधारलेला नाही. तो मनातल्या मनात सॅम कुठे गायब झाली याचा विचार करत असतो. आणि अर्जुन आणि प्रतापराव सचिनला घरात पाहून आता संतापणार आहेत. पुढे सायली अर्जुनला प्रश्न करते. केस जिंकल्यानंतर सायली अर्जुनला विचारते की तुम्ही महिपतला नक्की कोणते फोटो दाखवणार होता. आता अर्जुन यावर काय उत्तर देतो आणि सायलीच तन्वी असल्याचे सत्य कधी बाहेर येते हे पाहणे आता उत्साहाचे ठरेल. मित्रांनो, शेवटी नागराजने जेलमध्ये जाताना प्रियालाही धमकी दिली. त्यामुळे आता प्रिया स्वतःला वाचवण्यासाठी नवीन काय चाल खेळते हे पाहण्यासारखे असेल. मित्रांनो, आजच्यापुरतं इतकेच. पुन्हा भेटूया आपण नवीन भागात. तर रसिकांनो, आजचा ठरलं तर मगचा एपिसोडचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.